आपण काल पाहिलं असेल एअर इंडिया मला वाटतं 600 पदांसाठी 25,000 मुलं मुली आलेले. हे देशातलं खरं चित्र आहे की आज जॉब्स अवेलेबल नाही आहेत आणि आपण पाहतोय की अनेक तरुण देशभरातून कुठेही अशी संधी असेल ते येतात. मध्ये गुजरातमध्ये झालं, महाराष्ट्रात झालं. हे डबल इंजिनचं सरकार जे आहे ते फेल झालेलं आहे. एकनाथ शिंदे यांनी आता एक लाडका भाऊ नावाने योजना आणली आहे. जे बेरोजगार आहेत त्यांना त्याच्यात माहिती काढा. त्यांनी ते बजेटमध्ये सांगितलेलं होतं ठराविक लोकांना जे त्यांच्या स्किल डेव्हलपमेंट प्रोग्राममध्ये तिथे ते हे देणार आहेत, सरसकट देणार नाही आहेत. आणि खरं असं जर असेल तर मग लाडकी बहीण यांना देखील 10,000 दोघांनाही भाऊ आणि बहीण सरसकट 10,000 देऊन टाका. दुसरी गोष्ट म्हणजे ओल्ड पेन्शनवाल्यांचं कोण ऐकणार आहे? ओल्ड पेन्शन स्कीम परत आणा. अंगणवाडी सेविका आहेत, आशा वर्कर्स आहेत, त्यांना देखील तेवढा पैसा दिला पाहिजे आणि शासकीय सेवेत घेतलं पाहिजे. बेरोजगारीचा प्रश्न जो आहे तो भीषण झालेला आहे. कर्नाटक सरकारने क आणि ड वर्गासाठी 100% कन्नडिगांच्या तिथल्या स्थानिकांची हा कायदा 80%चा आपण पण महाराष्ट्रात महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये आणला होता. पण हे भाजप जे महाराष्ट्र द्वेष्टे आहे तो कायदा बाजूला ठेवून काम करत आहे. एक पिछले 10 साल में नैरेटिव बन चुका था कि विकसित भारत हो रहा है, लेकिन विकास सिर्फ भाजपा के दोस्तों का होता है, उनके कॉन्ट्रैक्टर का होता है, ना लोगों का कभी हुआ है. आज आप देख रहे हो 600 पदों के लिए, 600 जॉब अपॉर्चुनिटीज के लिए 25,000 लोग मुंबई में आ चुके थे एयर इंडिया के लिए. ऐसे ही मुझे लगता है पिछले हफ्ते में गुजरात में एक अलग कंपनी के लिए हुआ. ये बात है कि आज जॉब अपॉर्चुनिटीज है नहीं और जो जिसके पास जॉब है वहाँ फिक्स टर्म एम्प्लॉयमेंट हो या लेबर लॉ है वो बदलने की कोशिश करते हैं. ये काफ़ी धोखादायक है हमारे देश के लिए. पहली बात तो ये है कि ये सारा जो पैसा है 1 साल का पूरा सरकार दे, क्योंकि सरकार पे किसी का भरोसा रहा नहीं है. ये चुनावी जुमला है. दूसरी बात है ये उनके सिर्फ स्टाइपेंड जो है वो सिर्फ और सिर्फ जो स्किल डेवलपमेंट के बच्चे हैं उनके लिए जाने वाला है. तीसरी बात यही होगी कि आज अगर आपने देखा होगा सबसे अहम चीज़ है कि आशा वर्कर्स है, आंगनवाड़ी सेविका है, उनको भी दे. ओल्ड पेंशन वर्कर्स है उनकी बात करें. ओल्ड पेंशन स्कीम है. अगर आपने देखा होगा तो हमारे काल में भी महाविकास आघाड़ी के सरकार में भी हमने यही बात की थी कि 80% जो है जॉब्स वो लोकल्स को दिया जाए, महाराष्ट्र की डोमिसाइल को दिया जाए. लेकिन ये जो एंटी महाराष्ट्र भाजप जो काम करती है उन्होंने ये कायदा बाजू में रखा है. खरं आहे का? कारण ट्विट केलेलं आणि मग डिलीट केलेलं आहे. म्हणजे महाराष्ट्रात कोण आता काय करतंय ह्या सरकारमध्ये हेच कळत नाहीये. एका बाजूला राजकीय मंडळी भाजपचे काही पदाधिकारी ट्विट करतात जे घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांना माहिती नाही, 2 मुख्यमंत्र्यांना माहिती नाही. म्हणजे नक्की चाललंय तरी काय? आणि ही मेट्रो खरोखर तयार झालेली आहे का? ह्याच्यात एक घोटाळा देखील आहे, तो देखील लवकर समोर येणार आहे. मला वाटतं आता त्यांनी एक सरसकट मागणी करून टाकावी की मुंबई ही अशीच त्यांना ईस्ट इंडिया कंपनीसारखी द्यावी. कारण एका धारावी रिडेव्हलपमेंट प्रोजेक्टसाठी मुलुंड घेतलं, ऑक्ट्रॉय नाका घेत आहेत, कुर्लामध्ये, कलिनामध्ये, मग आता इथे तिथे. त्यापेक्षा मुंबईच त्यांना द्यावी असं GR काढतील लवकर. कारण नाहीतरी सगळं त्यांना हलवायचं गुजरातला. बघा गुजरात राज्य म्हणून आम्हाला तोडू शकलं नाही तर अशा उद्योगपत्यांच्या घशात घालत आहे भाजप. कसं पाहतो म्हणजे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, आपल्याला आठवत असेल अजूनही ती वागणूक खरोखर महाराजांनी वापरली होती की नव्हती ही एक गोष्ट आहे. शिवकालीन असू शकतात आणि ती असायलाही पाहिजे. पण दुसरं गोष्ट म्हणजे मागच्याच वर्षी मुनगंटीवार साहेबांनी 10 दिवसाचा एक मस्त आराम दौरा UK मध्ये काढला होता जनतेच्या पैशावर. आम्हाला सांगितलं होतं की प्रत्येक म्युझियममध्ये जाणार आणि जे काही महाराष्ट्राचं आहे ते आणणार. किती गोष्टी महाराष्ट्राच्या परत आणलेल्या आहेत. ह्या वागणुका देखील परमनंटली मिळाल्यात की लोनवर मिळालेल्या आहेत. पैसा जनतेचा जो खर्च झाला आहे त्याची भरपाई हे स्वतःच्या खिशातून आमच्या टॅक्सपेअरच्या पैशाला देणार आहेत की नाही हा प्रश्न उद्भवतो. कारण हा नाही तर स्कॅम आहे. अनेक महत्त्वाचे जे मुंबईचे प्रकल्प आहेत त्याचा अगदी घाईगडबडीमध्ये उद्घाटन करण्यात आलेलं असा आपण आरोप केला. आज जो प्रकार घडला की एक मोठे नेते आज घाईगडबडीत ट्विट झालेलं आहे आणि यंत्रणांचं म्हणणं आहे की आणखी काही दिवस जे आहे ते हे सुरू होण्यासाठी निश्चितपणे. कारण हेच मी आधीपासून सांगत आलेलो आहे की ह्या लोकांना ना मुंबईवर प्रेम आहे ना मुंबईबद्दल काही आदर आहे. मुंबईची माहिती देखील नाही. नुसतं मुंबई लुटणारे लोक आहेत भाजप म्हणजे. आणि ते असे लोक ट्विट करतात, निवडणुकीच्या तोंडावर योजना किंवा अशी उद्घाटनं करतात. बहुत मुझे लगता है ये 6वां या 7वां अटैक है पिछले 2 महीनों में का. ये 4 जून के बाद जो नई सरकार बैठी हुई है उसके बाद भी, उसके पहले भी हमने सुना था कि नोटबंदी के बाद आतंकवाद बिल्कुल मिटने वाला है. कहाँ मिटा है? एक स्ट्रॉन्ग नेता मिला है देश को तो आतंकवाद मिट जाएगा. स्ट्रॉन्ग नेता ने 10 साल तो राज किया है,
लेकिन मिटा नहीं है। अभी यही बात है कि चाइना पे बात कोई नहीं करता है, पाकिस्तान की जो हमले हो रहे हैं उस पर बात नहीं करता है, ये आतंकवादी हमले उस पर बात नहीं करता है, लेकिन यही वो भाजपा है जो हमारे किसानों को आतंकवादी कहलाता है, यही वो भाजपा है। नाही, आता आपल्याकडून ऐकलं, थोडं माहिती घेऊ द्या। एक प्रश्न जयंत पाटील विधान परिषदेची जी निवडणूक झाली याबाबत जयंत पाटलांनी देखील एक खंत व्यक्त केली आणि शरद पवार यांनी देखील खंत व्यक्त केली की शिवसेनेची नक्कीच आम्हाला पण आवडलं असतं की जयंत पाटीलजी हे जिंकावं आणि महाविकास आघाडीचं तसं कॅल्क्युलेशन होतं, पण आपल्याला माहिती आहे की 2 सीट जिंकलेल्या आहेत आणि लवकरच विधानसभेत महाविकास आघाडीचा विजय होईल। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।